नमस्कार भक्तो, स्वामी सेवा चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. भक्तो, तुमच्यापैकी बरीचशी काही लोक खूप साऱ्या चुका करून बसतात. त्या अशा चुका की 9 दिवसांपर्यंत तुम्ही देवी मातेची खूप पूजापाठ करता, उपवास करता, व्रत करता आणि देवी मातेची पूजापाठ केल्यानंतर जे शिल्लक राहिलेले तांदूळ असतात, ज्या शृंगाराच्या वस्तू व सामान असते, अगरबत्तीचे जळून शिल्लक राहिलेली उदी व भस्म जे असते, जी राख असते, तसेच हळद कुंकू व जो काही गुलाल असतो आणि जे पण दैविक शिक्के असतात, या सर्वांना घेऊन तुम्ही नदी तलावामध्ये अथवा समुद्रामध्ये जाऊन विसर्जित करता. आणि ही सर्वात मोठी मूर्खता आहे. तर बघतो, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी विस्तारितपणे सांगणार आहे की यांचे नेमके काय केले पाहिजे. कारण की नवरात्रीच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त लोक खूप जास्त पूजापाठ करतात, नवदुर्गा मातेची सेवा करतात आणि ही पूजापाठ, सेवा व व्रत केल्यानंतरही त्यांना फळ मिळत नाही. तर हे फळ का मिळत नाही की ते हीच सर्वात मोठी चूक करून बसतात. खरं तर देवी नवदुर्गा माता त्यांना फळ प्रदान करून जाते, आपला प्रसाद व आशीर्वादही प्रदान करून जाते, पण ती जी व्यक्ती आहे त्या फळाचा सदुपयोग करू शकत नसते. तर पहा बघतो, जर तुमच्या आसपास कोणती विहीर असेल आणि त्यातून जर तुम्ही पाणी काढलेच नाही तर तुमची तहान तरी कशी भागेल. अगदी ठीक अशाच प्रकारे तुम्हाला योग्य काय आहे याविषयीची माहिती नसते. प्रसाद व फळ तर तुमच्यापाशी आहे, पण त्याचा प्रयोग करणे तुम्ही जाणत नाही. आता इथे सांगण्याचा अर्थ हा की मी जी तुम्हाला योग्य पद्धती सांगणार आहे, या पद्धतीने जर तुम्ही पाहत असाल की तुमच्या जीवनामध्ये कोणत्या परेशानी, गरिबी, रोग, दोष, पीडा किंवा मग कोणता त्रास, अशा अनेक प्रकारच्या पीडांपासून मुक्ती मिळवणे आणि तुम्ही इच्छित असलेल्या प्रत्येक प्रकारच्या मनोकामनांची पूर्तता होईल. व्हिडिओला ध्यान देऊन पहा, जेणेकरून तुम्हाला यातील माहिती अगदी बारकाईने समजून येईल. तर बघतो, सर्वात प्रथम तुम्हाला मी इथे सांगू इच्छितोय की जो 10 रुपयाचा श्री वैष्णोदेवीचा जो शिक्का असतो किंवा मग आजकाल 5 रुपयांचाही कॉइन असतो, किंवा मग जर समजा तुमच्याजवळ कोणता चांदीचा छोटा शिक्का असेल, तर हा शिक्का जेव्हा तुम्ही अखंड दिवा लावता, मग तो दिवा कशाचाही असो, कोणत्याही धातूचा असो, मातीचा असो अथवा काचेचा असो, तर त्या अखंड पेटत असलेल्या दिव्यात तुम्ही या सिक्क्याला तुम्ही टाकून ठेवायचे आहे. याने होते काय की जो सिक्का आहे तो जागृत होऊन जातो आणि त्याच्या जागृत झाल्यामुळे तो सिक्का आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात करतो, खूपच चांगले फळ देण्यास सुरुवात करतो. तुम्ही या सिक्क्याला तुमच्या जवळच ठेवा, तुमच्या पर्स पॉकेटमध्ये ठेवा किंवा मग तुमची धनपेटी, तिजोरी अथवा कपाटात ठेवून द्या. त्यानंतर मग आजीवन तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये कधी धनाची कमतरता होणार नाही. मग तो आपल्यापैकी बरीचशी लोक यास पूजापाठ, देवी देवता, टोनी टोटके किंवा मग यास अंधश्रद्धा बोलतात. कारण की अशा अविश्वासी व नास्तिक आस्थेच्या लोकांना आपण समजावून तरी काय सांगणार. असो, या तर मग बघतो, आता मी तुम्हा लोकांना सांगू इच्छितोय की नवरात्रीच्या वेळी तुम्ही कोणती चूक करता ज्याने की तुम्ही निर्धन राहून जाता. तर पहा, असे बोलले गेलेले आहे की जास्तीत जास्त लोक जे आहेत ते पूजापाठ केल्यानंतर जे शिल्लक राहिलेले तांदूळ असतात, जे की देवी मातेला अर्पण केलेले असतात, त्याच तांदूळांविषयी मी बोलत आहे बघतो. जे की देवी मातेला शरण जाताना, क्षमा याचना करताना जे तांदूळ आपण चढवत असतो, काही सिक्के चढवित असतो, तर या सर्वांना आपण नदीमध्ये प्रवाहित करतो. अरे वा, हे तर किती चांगले काम करता तुम्ही. तर बघतो, खरे सांगायचे तर तुम्ही 9 दिवसांपर्यंत देवी मातेची पूजा केली, देवी नवदुर्गा मातेने तुम्हाला प्रसाद स्वरूप तांदूळ दिलेत, फुले दिली, सिक्के दिले, त्यांना तुम्ही नदीमध्ये प्रवाहित करता. ही सर्वात मोठी मूर्खता आहे. तर या 9 दिवसांच्या सर्व फलिताला तुम्ही काय केले की त्यास नदीमध्ये जाऊन तुम्ही प्रवाहित केले. तर बघतो, असे कधी करता कामा नये. बघतो, तुम्ही करायचे काय आहे की नवरात्रीमध्ये देवी मातेला चढवलेले जे तांदूळ असतात, यास तुम्ही तुमच्या अन्नधान्याच्या भंडारामध्ये ठेवून द्या. म्हणजेच की जसे तुम्ही तुमच्या घरामध्ये जे तांदूळ शिजवून खात असता, त्यात तुम्ही यास टाका आणि काही तुमच्या धनधान्याच्या जागी ठेवून द्या. आणि जी फुलं असतात यास तुम्ही सुशोभित करून ठेवा, तुमच्या पर्समध्ये ठेवा. आणि जे सिक्के असतात त्यांनाही धनपेटी, तिजोरी व पर्समध्ये ठेवले पाहिजे. आता या सर्वांचा फायदाही तुम्ही जरा ऐकून घ्या. जे तांदूळ असतात नवदुर्गा देवीला अर्पण केलेले, ते मंत्रांनी शुद्ध झालेले असतात, प्रभावशाली झालेले असतात. नवरात्रीमध्ये नवदुर्गा माता साक्षात 9 स्वरूपात विराजमान राहत असते. तर हे जे तांदूळ असतात ते जागृत अवस्थेमध्ये असतात आणि अशा प्रकारच्या तांदूळांना जर तुम्ही खाता तर तुमच्या शरीरामध्ये रोग, दोष, व्याधी, कोणत्याही प्रकारचे जे तुमच्या शरीरामध्ये कष्ट आहेत, शारीरिक पीडा आहेत, मानसिक पीडा आहेत, त्या दूर होऊन जातात आणि देवी मातेची कृपा तुम्हाला प्राप्त होते. आणि देवीच्या या कृपेने तुमच्या शरीरामध्ये एक अशी ऊर्जा उत्पन्न होते की ज्या ऊर्जेने तुम्ही आपणा स्वतःला स्वस्थ व धष्टपुष्ट जाणवू लागता. आणि जेथे पण तुम्ही जाल
ज्या पण कार्याला तुम्ही सुरुवात करा ती कार्ये तुमची सफल होतात। तसेच या तांदूळांच्या 1-2 दाण्यांनाही तुमच्या रोजच्या खाण्याच्या तांदूळात मिश्रित करून तुम्ही खाता तर तुमचे पोटही भरून जाते। म्हणजेच की याने तुम्हाला तृप्ती खूपच लवकर मिळते आणि तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी होणार नाही, हे पाहिले गेलेले आहे। तसेच बघतो तुमच्यापैकी जास्तीत जास्त जी लोक आहेत ते देवी मातेला सजावटीचे शृंगाराचे सामान अवश्य चढवतात आणि या सामानालाही नंतर नदीमध्ये प्रवाहित करत असतील किंवा मग कोणा अन्य ठिकाणी अथवा व्यक्तीच देत असतील तर असे कधी करू नये बघतो। कारण की जे सजावट शृंगाराचे सामान तुम्ही नवदुर्गा मातेला अर्पण करत असता तर 9 दिवसानंतर या शृंगाराच्या सामानाला तुमच्या घराच्या ज्या विवाहित स्त्रिया आहेत त्यांस हे सामान दिले पाहिजे। बघतो याने काय फायदा होतो की याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। जोपर्यंत त्या महिला स्त्रिया देवी मातेच्या या शृंगाराच्या सामानाला उपयोगात आणतील, त्या सामानाचा आपल्या स्वतःच्या शृंगारात वापर करतील, तसेच या सामानास आपल्या सोबत जरी जपूनही ठेवतील, तोपर्यंत जरी स्वयं कालही त्यांच्या जवळ येतो, कोणत्या आकस्मिक दुर्घटनेला घेऊन येतो किंवा मग त्यांच्या सौभाग्याशी निगडीत काही अपशकुनी घटना घेऊन येतो, तरीही तो त्यांचे काहीच वाकडे करू शकत नाही। त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। स्त्रिया साक्षात घराची लक्ष्मी असतात आणि त्यामुळे श्री नवदुर्गा मातेचे जे राहिलेले सजावटीचे शृंगाराचे सामान असते हे आपल्या आई बहिणींना अवश्य दिले पाहिजे। आता पुढे बघतो तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की तुमच्यापैकी जास्तीत जास्त लोक तुमच्या अखंड दिव्यातील जे शिल्लक राहिलेले तेल असते त्यास ही नदी पाण्यात विसर्जित करतात आणि हीच सर्वात मोठी चूक आहे बघतो। जे दिव्यातील शिल्लक राहिलेले तेल असते 9 दिवसांपर्यंत जी अखंड दिव्याची तुम्ही ज्योत प्रज्वलित ठेवत असता आणि हा 9 दिवसांपर्यंत अखंड दिवा जळत असल्याच्या कारणामुळे या दिव्यामध्ये जे शिल्लक राहिलेले तेल असते ते तेलही जागृत अवस्थेमध्ये असते। बघतो जागृत वस्तूच हीच आपला प्रभाव दाखवित असते। तुम्ही पाहिलेच असेल की सर्वच मूर्तींची पूजा केली जात नाही। जेव्हा कुंभार मूर्तिकार मूर्ती बनवतात तर त्या मूर्तीची पूजा होत नाही, तर त्याच मूर्तीची पूजा केली जाते ज्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाते। तर सांगण्याचे तात्पर्य हे की दिव्यातील जे शिल्लक राहिलेले तेल असते त्या दिव्यातील ज्योतीच्या जळण्याच्या कारणाने ते तेल जागृत होऊन जाते। तर मग अशा तेलाचा जर तुम्ही तुमचे हातपाय दुखत असतील, कोणी जर तुमच्यावर कोणती काळी जादूटोणा क्रियाकरणी केली असेल आणि यात तुम्हाला शंका आहे तर अशा वेळी तुम्ही कराल काय की जे अखंड दिव्यातील शिल्लक राहिलेले हे जे तेल असते त्यास तुम्ही आपल्या शरीराच्या 7 ठिकाणी लावू शकता। तुम्ही यास डोक्यास लावता, तुम्ही तुमच्या कंठस्थानी लावा, तुम्ही तुमच्या हृदयाच्या स्थानी लावा, तुमच्या पायाच्या जांगेस व पोटेसही लावा, पोटालाही लावा। तर बघतो तुम्ही त्यास तुमच्या शरीराच्या 7 अंगांना लावू शकता। असे केल्याने होते काय की कोणतेही तंत्र विकार असो, कसली भयंकर काळी जादूटोणा क्रिया केलेली असेल ज्याची तोड मोठमोठे मांत्रिक गुरुही करू शकत नसतात, तर या लोकांच्या शक्तीपेक्षाही पॉवरफुल हे नवदुर्गा मातेच्या अखंड दिव्यातील शिल्लक राहिलेले तेल तुमचे काम करून जाते। देवी मातेची साक्षात कृपा या तेलात उतरलेली असते। तर या तेलाने तुम्हाला मात्र 5 मिनिटांमध्ये प्रभाव व तुमच्या पिढीपासून आराम मिळतो। फक्त तुम्ही या तेलाला पूर्ण वर्षभरासाठी तुमच्या घरात जपून ठेवा। नवरात्रीतील अखंड दिव्यातील शिल्लक राहिलेले हे तेल तुमच्यासाठी एक प्रकारची संजीवनी स्वरूप असते। आता पुढे मी तुम्हाला हे सांगू इच्छितोय की नवरात्रीच्या 9 दिवसांच्या दरम्यान देवी मातेला तुम्ही जे अगरबत्ती जळवता किंवा मग तुम्ही गायीच्या गोबराच्या शेणी जळवता, धूप कापर जळवता, तर अशा प्रकारच्या ज्या पण धुपारतीच्या वस्तू न जळवता तर यांच्यापासून उत्पन्न झालेल्या भस्माचे म्हणजेच राखेचे काय केले पाहिजे। तर बघतो तुम्ही पूर्ण वर्षभरासाठी अशा प्रकारच्या भस्माच्या राखेला जमा करून तुमच्या घरात ठेवून दिले पाहिजे। बघतो हे भस्म जर जास्तीत जास्त प्रमाणात जमा झालेले असेल तर त्यातील थोडी तुम्ही नदीत प्रवाहित करू शकता, पण बाकी कमीत कमी 1 वर्षासाठी तरी तुम्ही या भस्माला तुमच्या जवळ घरात जपून ठेवले पाहिजे। बघतो आता या भस्माचाही फायदा जरा ऐकून घ्या। तर हे जे भस्म असते हे तुमच्यापाशी पुढील 1 वर्षासाठी जपून ठेवायचे असते आणि या भस्मास तुम्हाला थोडे थोडे खायचे असते किंवा मग पाण्यात चिमूटभर टाकून तुम्ही यास पिऊ शकता। बघतो जर तुम्ही इच्छित आहे की तुमची आध्यात्मिक उन्नती व्हावी, प्रगती व्हावी, तर या राखेच्या भस्मास तुम्हाला थोडे थोडे खात राहिले पाहिजे। बघतो तुमची जी विचार करण्याची, समजून घेण्याची जी क्षमता आहे ती एवढी जास्त पॉवरफुल बनून जाईल की तुमच्या आजूबाजू जे राहणारे लोक आहेत त्यांची जी विचार करण्याची शक्ती आहे त्यांच्यापेक्षा 1000 पटीने तुमची बुद्धी व विचार करण्याची शक्ती, आकलन शक्ती वाढून जाईल। ज्या पण कार्यात तुम्ही हात घालाल त्या कार्यात तुम्हाला तरक्की मिळण्यास सुरुवात होऊन जाईल।
बघतो अजून एक मी आपणास सांगू इच्छितोय की जी लहान मुलं आहेत, मग तुम्ही गावात राहत असाल किंवा शहरात राहत असाल, तर लहान मुलांना नजर दोष, वाईट दृष्ट लगेच लागते. आणि जर तुमच्याजवळ नवरात्रीतील देवी मातेचे भस्म असेल तर या भस्माचा थोडासा टिळाही तुम्ही त्या लहान मुलांच्या मस्तकी लावता, तर याने ती नजर दोष ताबडतोब उतरून जाते. तसेच मुलांना काही शारीरिक त्रास होत असेल, जसे की पोटात दुखणे, हातपाय दुखावणे, तर अशा या शरीराच्या दुखण्याच्या भागावरही तुम्ही या भस्माला चोळावे. तर याने कसल्याही प्रकारचे दुखणे असो अथवा कोणत्या कारणामुळे असो, तर याने लागलीच आराम मिळून जातो. तसेच बघतो जर तुम्ही या भस्माचा टिळा नित्य नियमाने रोज आपल्या मस्तकी लावता, तर हे अतिउत्तमच राहील. याने तुमच्या बुद्धीच्या आकलन शक्तीची क्षमता वाढेल. तुम्ही जेथेही जा तेथे तुमच्यासोबत नवदुर्गा देवी मातेचे संरक्षण कवच कायम राहील. जर तुमच्यावर कोणीही व्यक्ती तंत्रक्रिया करते किंवा याचा प्रयत्नही करते, तरीही ती तुमचा केसही वाकडा करू शकणार नाही. तर आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. मांडनायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.